पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राघव, याला कसं सांगू? राघव नाही, याला कसं सांगितलं म्हणजे माझी जाणीव होईल याला? मी त्याच्याशी समोर उभी राहिले तर त्याला मी दिसणार नाही, त्याच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला ऐकू येणार नाही। राघव, राघव, हे बघ, बांगड्या, राघव, हे बघ, राघव, हे बघ, मी तुझी रमा। आनंदी, त्या बांगड्या इथे कोणी ठेवल्या? त्या आवाज करताय, डिस्टर्ब होतंय सारखं। अगं त्या खाली पडल्या तर फुटतील। आनंदी, दादा, अरे आनंदी गच्चीत आहे, कपडे वाळत घालतीये, मी ठेवते ना। नाही नाही, राहू दे, थांबतो, मी उचलतो। राघव, राघव, माझ्या बांगड्या आहेत त्या। राघव, मी बोलतेय तुझ्याशी, तुला कळत कसं नाही? राघव, हे तर माझ्या साडीचे पडदे। राघव, मी आहे, माझं अस्तित्व आहे इथे। ए वर्षा, जरा खिडकी बंद करतेस का? राघव, हे माझ्या साड्यांचे पडदेत आणि ती बांगड्यांची किणकिण माझ्या बांगड्यांची। तुला जाणवत कसं नाहीये रे? तू कपाटाला माझ्या हात सुद्धा लावू द्यायचा नाही कुणाला। माझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या होत्यास आणि एवढं सगळं असताना आता मी तुला सांगतेय की मी आहे इथे। तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये? तुझं अजूनही प्रेम आहे ना माझ्यावर? राघव, राघव, रमाताईंशी असं बोलायला नको होतं। नाही म्हणजे त्यांचं म्हणणं पटलं नाहीये मला, पण तरी समजून घ्यायला हवं होतं मी। आता माझ्या आजूबाजूला माणसं आहेत ज्यांचं मी ऐकू शकते, ज्यांच्याशी मी बोलू शकते, माझं मन मोकळं करू शकते। तसं रमाताईंचं नाहीये ना। त्यांच्यासाठी तर फक्त मी आहे। त्यांना बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं तर ते माझ्या जवळच येतील ना। बाय, माझे चुकलं, माझं जाऊन माफी मागते। राघव, मला खूप एकटं वाटतं रे। पूर्वी कसे ऑफिस मधले किस्से रंगवून रंगवून सांगायचास तसे सांग ना। माझ्या आठवणी कोणाला तरी रंगवून रंगवून सांगायचास तशा बऱ्याच दिवसात कोणालाही सांगितल्या नाहीयेस। राघव, तुला आठवते ना रे मी तुझी रमा? अहो, हाँ? एक
विचारायचं होतं. विचारायचं काय, बोल ना. फिरायला जाऊया का? आ फिरायला? तू हे मुद्दाम करतेस ना? तुला हे दाखवून द्यायचंय ना की राघव मला विसरलाय? फिरायला? हा, म्हणजे खूप दिवस झाले आपण गेलो नाहीये बाहेर. जरा कंटाळा आलाय मला पण. जाऊया का? राघव नाही म्हण, नाही म्हण राघव. का नाही? ठीक आहे, जाऊ ना फिरायला. कारण आता दिवसभर घरात काम करत असतेस, साहजिक आहे वाटेल तुला बाहेर जावं, फ्रेश हवा घ्यावी. काय हरकत आहे त्यात? जाऊया आपण. पण एक काम करूया, बघू घरातले अजून कोण आपल्या सोबत येतील. ते नाही आले तर आपण दोघेच जाऊया. कुठे जायचंय? माझ्या डोक्यात एक जागा आहे. ठीक आहे, मग संध्याकाळी जाऊया आपण. वर्षा, काय दादा? आम्ही संध्याकाळी फिरायला जाणार आहोत, येशील ना सोबत? नाही, मी नाही येत. मला हे बघायचं. बरं ठीक आहे, जाऊया आपण संध्याकाळी. अहो, हे तुम्ही दिलेले कानातले घालू? हो घाल ना, छान दिसतील. अहो, काय नाही काय म्हणजे कोणते कपडे घालू कळत नाही का तुम्हाला? नाही, मी फ्रेश होऊन येतो, थांब. अहो, आवरा हा लवकर. Good choice. असं काय करते आज तू? मला जायचंय ना आनंदी आणि बाबा सोबत. अगं मला पण जायचंय, पण ना ते खूप बोर ठिकाणी जात आहेत गो. तिकडे ना खूप डास असतात, फोडून काढतील तुला. मग मी फुल हाताचा ड्रेस घालेल. हा, मग काही प्रॉब्लेम नाही. पण मग चिखलाचं काय करशील? काय चिखलाचं? तिकडे ना खूप घाणेरडा चिखल असतो. तुझा बाबा आणि आनंदी येतील ना तेव्हा पाय बघ त्यांचे इतके गाढ झालेले असतील. मी तर ना एकदा पडले होते त्या चिखलात. तू नको जाऊस बाई तिकडे. कशी पडली होतीस?
नको ती आठवण, पण तू नको जाऊस तिकडे, एवढंच सांगते मी तुला. पण मग अशा जागेवर बाबा आणि आनंदी का जातायत? अगं मग कुठे जाणार ते? त्यांना काय तुझ्यासारखं झोपाळ्यावर बसायचं नाही किंवा तुझ्या माझ्यासारखी मस्ती करायची नाही. ते दोघं बसतील कुठेतरी तिकडे आणि गप्पा मारतील एकमेकांशी, खूप बोर करतील एकमेकांना, बोर होतील आणि येतील परत. अगं पण काहीतरी खाता येईल ना बाहेर? चिंगे, आता हुशार आहे की नाही आपली, सांगते की नाही ती काहीतरी चांगलं चुंगलं. ऐक, चिंगू, त्यापेक्षा आपण घरीच पिझ्झा मागवू. कशी आयडिया? ए मला पण मागवा ग थोडासा पिझ्झा. खरंच मागवायचा? आता तुला खायचंय, आज तुला खायचंय. माझं काय मेलं म्हातारीचं दिला दिला नाही दिला दिला खाईन मी थोडासा. काय ग वर्षा? की बाय माझे अजून तयार नाही झालात तुम्ही? आई तुमच्यासाठी साडी काढून ठेवली आहे, तशी ही साडी पण चांगली आहे. हो ना वर्षाताई? दादा तयार झाला का? हो. ठीक आहे, तयारच आहे मी. चिंगी, कसा दिसतोय मी? दिसतोय हिरो सारखा, पण तू कोट का घातलाय? हिरो नाही, सुपर हिरो दिसतोय. आज काय आनंदीला कोर्टात फिरवायला घेऊन जाणार आहेस? हा? काळा कोट का घातलायस वर्षा? सहज म्हणजे वाटलं, आज गारवा पण आहे ना बाहेर. चिंगी, तू अजून रेडी नाही झालीस? निघायचंय ना आपल्याला? तुम्ही बोर ठिकाणी जाणार ना? बोर बोर गप्पा मारणार? नाही बेटा, तू पण एन्जॉय करशील. चल. अरे राघवा, तुम्हाला जी जागा आवडेल ती चिंगीला आवडेलच कशावरून? हा, जा तुम्ही. हा आई, अहो आवडेल चिंगीला जागा आणि तुम्हाला पण आवडेल. चला. नाही ग बाई, माझे गुडघे म्हणतात नको नको, घरीच बस. मग वर्षाताई तुम्ही? मला चिंगी बरोबर खेळायचंय. हो ना चिंगी? अरे पण चिंगी आमच्यासोबत येणार आहे. चिंगी बाळा तू? मी नाही येणार, मला पिझ्झा खायचाय. म्हणजे तुम्ही कोणीच येत नाही आहात? नाही. ठीक आहे, मग तुम्ही कोणीच येणार नाही आहात तर मग आम्ही पण नाही जाणार. असं होणार नाही. हो ठीक आहे, तुम्ही नाही तर आम्ही दोघे बाहेर जाऊन येतो. आरामात जा, आरामात या. ठीक आहे आनंदी, चल आपण जाऊया. हो. येताय ना तुम्ही? ए, उगीच माझ्या वाकड्यात शिरू नको. मला यायचं तर येईन मी. तू जा ना, मला कशाला विचारतीस? आणि तसंही मला तुमच्यासारखं रिक्षा ट्रेननी प्रवास करायला लागत नाही. तेव्हा जा तू, मला यायचं तेव्हा येईन मी. आनंदी, हा. चल निघूया. हो आलेच. चिंगी बाळा ऐक, तुला जर भूक लागली ना तर आतल्या डब्यामध्ये बिस्किट ठेवली आहेत तुझ्यासाठी. अगं आई, बरं ऐका, तुम्हाला भूक लागली तर तुमच्यासाठी पण चिवडा काढून ठेवलाय. वर्षाताई मी काय सांगते आई, असं अगं, काय आई, आम्ही करताय तुम्ही? पिझ्झा खातोय, बिस्किट अहो, आणि चिवडे आई. कसले? चल जा तू. बाय बाय. हा बरं ठीक आहे, टाटा. बटाटा. जा, जा. एक मिनिट, आपण पहिली गोष्ट नाचतो काय? आई ग,
अरे रे देवा देवा. आपण पिझ्झा खाणार आहोत ना. चल 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 चल. बघू तुला कुठला पिझ्झा पाहिजे, काय काय टॉपिंग्स पाहिजे. चल. तुला आता मुंबईची सवय झाली असेल ना? नाही, खरं तर भीती वाटते, हरवेल असं वाटतं मला सारखं. कशाला? तुझ्याकडे मोबाईल आहे आता, तुला वापरताही येतो, मग घाबरायचं कशाला? बिंदास राहायचं, अजिबात घाबरायचं नाही. ये लवकर ये. आनंदी चल अहो चल. इथनं जाऊया. कुठे? ह्या रस्त्याने जाऊया. अगं तू लांबचा रस्ता आहे. नाही, इथे अगं मजा इथून जवळ आहे. नाही, इथनं जाऊ. आनंदी तुला काय माहिती? नाही, चला. अहो इथे जाऊयात का? या गार्डन मध्ये. या गार्डन मध्ये तर मी आणि रमा यायचो. अहो काय झालं? आनंदी तुला इथेच काय यावंसं वाटलं? म्हणजे हेच गार्डन का निवडलंस तू? की माझे निवडलं वगैरे काही नाही, म्हणजे चालता चालता दिसलं, छान वाटतंय ना हे गार्डन, म्हणून म्हटलं की जाऊयात. जाऊयात ना? ठीक आहे चल. छान आहे ना गार्डन? हो. किती मोठं आहे. हो ना. रमा 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 या गार्डन मध्ये सुद्धा तुझ्या खूप आठवणी येत. आपलं भेटणं, झोपाळ्यावर बसणं, तासनतास गप्पा मारणं. अहो काय मला एकटीला सोडून आला? घाबरले ना मी. सॉरी आनंदी, मी काय माहिती कुठल्या आठवणींमध्ये हरवून गेलो, तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. आय एम सो सॉरी. काय झालं पण? आनंदी अगं हेच ते गार्डन आहे ज्या गार्डन मध्ये मी आणि रमा आम्ही कायम भेटायचो. कॉलेजमध्ये असल्यापासून तेव्हा आमच्याकडे फार काही पैसे नसायचे की इथे जाऊन येऊ, लांब कुठेतरी जाऊ, असं काही नसायचं. मग हेच गार्डन आम्ही आमच्या भेटण्याची जागा म्हणून निश्चित केलं. इथे रोज भेटायचो, तासन तास गप्पा मारायचो. याच गार्डन मध्ये आम्ही कितीतरी स्वप्न रंगवली आणि त्या स्वप्नांना खरं करण्यासाठी रमाने बळ दिला. पण आता बघ ना, गार्डन मध्ये इतक्या वर्षानंतर आलोय खरा, रमा सोबत नाहीये.
आता काय झालं? तुला सांगतो, रमा तशी खूप समजूतदार, जबाबदारी वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल खूप काही बोलायची, पण तिच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं होतं. ती लहान मुलासारखी वागायची. इथे या झोपाळ्यासाठी मुलांच्या रांगेत उभं राहून स्वतःच्या टर्नची ती वाट बघायची. जिचा टर्न आला बसली की माझ्या मागे लागायची. राघव आता झोका दे, मी आपला झोका देत राहायचो. कितीतरी संध्याकाळ आम्ही ह्या झोपाळ्यावर काढलेले आहेत.